Green earth and clean air, are they not our prime care? चला सोडवू दुष्काळाचे प्रदूषणाचे कोळे, चला लावूया वनसंपत्ती, चला लावूया झाडे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 सप्टेंबर, जागतिक वृक्ष दिन. झाड माझं विरुंगुळ्याचं, घडी भरल्या भटकंतीचं, पावसात थुई थुई नाचणारं, हृदय लेनं सुगंधाचं. झाड माझं होईल कल्पतरू, उभेचनी सावलीचं, 10 दिशांनी बाहू पसरून, शिकविल बळ सामर्थ्याचं, शिकविल बळ सामर्थ्याचं. हा असा प्रवास जर एका झाडाचा असेल तर झाडे पर्यावरणाच्या प्रांगणात जादूच करून टाकतील, नाही का? मानवाने प्रदूषणाला आळा घालणे तर आवश्यक आहेच, परंतु हे काम अप्रत्यक्षपणे वृक्ष अतिशय प्रभावीपणे करू शकतात. संतुलित पर्यावरणासाठी पृथ्वीवरील किमान 33% जमीन झाडांच्या छायेत असणे गरजेचे आहे. या बाबींची जाणीव करून देऊन वृक्ष संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. विविध सरकारे, संस्था आणि व्यक्तींद्वारे जगात वृक्षारोपण केले जात असतेच. या प्रयत्नांना एकात्मिक आणि व्यापक जागतिक स्वरूप येण्यासाठी वर्ल्ड ट्री डे ही संकल्पना राबविली जाते. स्वतःची गरज नव्हे तर चैन पुरवणाऱ्या, जंगलतोड करणाऱ्या माणसामुळे आता सर्वच जीवनचक्राचे आणि साखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. दर काही महिन्यांनी घरातील फर्निचर बदलणाऱ्यांची हौस भागविण्यासाठी वृक्ष तोडले जातात. हे थांबविण्याबरोबर अधिक झाडे लावणे देखील सर्वांच्याच जीवनासाठी आवश्यक आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर वृक्ष लागवड उपक्रम राबवले जातातच, पण आमच्या श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातही वृक्षारोपण केले जाते. शेवटी एकच म्हणूया व शपथ घेऊया. शपथ घेऊया सारे मिळूनी, पर्यावरणाचे पूजन करू. नच माज करूया जलधारांचा, वृक्षाचा सन्मान करू. अजून आहे वेळ गळ्या रे, संकट समय जरी बिकट ठाकला. वने तगवू, सृष्टी फुलवू, आळवून मेघ मल्हार आला. आणि खरंच असं जर आपण केलं तर वृक्षारोपण केल्याने एक आनंद तर मिळणारच आहे. चला तर मग सुरू करूया. झाडे लावा, देश वाचवा. एक मूल एक झाड. धन्यवाद.